नमस्कार. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर. प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था. अभिवाचन अदिती पालीमकर. भाग 31. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटला समर्थांच्या दर्शनाला ब्रह्मनिष्ठ बुवा दरवर्षी जात असत. एकेवेळी ते नियमाप्रमाणे श्रींच्या दर्शनासाठी गेले तेव्हा वेदशास्त्र संपन्न बाळकृष्ण भट ग्रामजोशी यांच्या घरी उतरले होते. ह्या गृहस्थांच्या घराच्या मागच्या परसामध्ये एक औदुंबराचा वृक्ष आहे आणि त्याच्या खाली मुंबईतील कोणी सद्गृहस्थांनी श्री स्वामी महाराजांच्या पादुका स्थापन केल्या आहेत. जवळच एक पाण्याचं कूप आहे आणि श्री दत्त जयंतीच्या पारण्याच्या दिवशी प्रातःकाळी जोशीबुवांनी श्री महाराजांच्या दर्शनास जाऊन श्रींना भोजनाचं निमंत्रण विनयपूर्वक केलं. तेव्हा महाराजांनी आमचं झाल्यावर 4थ्या दिवशी येऊ म्हणून सांगितलं. जोशीबुवांच्या घरी समर्थ महिन्यातून 1-2 वेळा येत असत. पारणं होऊन गेल्यावर श्री समर्थांची स्वारी सर्व सेवकांसह एके दिवशी जोशीबुवांच्या घरी भोजनाला आली. श्रींचं भोजन आनंदानं चाललं होतं. इतक्यात जोशीबुवांनी प्रार्थना करून विनोदानी म्हटलं की पारण्याला समर्थांचं आगमन झालं नाही, यामुळे आम्हा सगळ्यांना काही गोड वाटलं नाही. हे जोशीबुवांचं भाषण ऐकून समर्थ म्हणाले, आम्ही भिकारी आहोत का? आम्ही भिकारी आहोत? आमच्या नैवेद्यावर पारण्याच्या दिवशी एकच लाडू आणि मुठभर भात का बरं ठेवला होता? एवढंच वाढलं होतं आणि तेवढ्यानं आमचं पोट कसं भरेल? आणि हे सगळं त्या बडद्याहून आलेल्या ब्रह्मनिष्ठ बुवास कळत नव्हतं काय? असं श्रींचं वाक्य ऐकताच जोशीबुवा आणि ब्रह्मनिष्ठ बुवा उभयंता चकित झाले. महाराज म्हणतात तशी नैवेद्याची हेळसांड झाली की काय याबद्दल त्यांनी चौकशी केली तेव्हा महाराजांच्या सेवेतील सुंदराबाई हिने ही महाराजांनी सर्व सक्षित्वानी जाणलेली गोष्ट चुकीने घडली म्हणून कबूल केलं. नंतर ब्रह्मनिष्ठ बुवांनी श्री समर्थचरणी पुन्हा नैवेद्य अर्पण करण्याची आज्ञा मागितली आणि केलेल्या झालेल्या चुकीची क्षमा करण्याची विनंती पण केली. समर्थांनी आज्ञा देताच दुसऱ्या दिवशी यथासांग श्रींच्या चरणी बुवांनी नैवेद्य अर्पण केला. तांबूल भक्षण करून श्री समर्थ एक दान मनुष्यास पुरेसे अन्न नैवेद्यावर वाढावे अशी आज्ञा करून श्री मुरलीधराच्या मंदिरात स्वारी केली. त्याच दिवशी मुंबईहून कोणी श्रीमान प्रभू गृहस्थ स्वामीरायांच्या दर्शनास आले होते. त्यांनी पूजेचं सगळं साहित्य आणि ब्राह्मणांबरोबर एक पक्वान्नांनी भरलेलं ताट घेऊन ते श्री समर्थांच्या दर्शनाला आले. ब्राह्मणांनी आणलेलं ताट खाली ठेवताच त्याला स्वामी महाराज म्हणाले, 5,000 रुपये रखे सो लेंगे, कभी छोडने वाला नाही. असं श्रीमुखातील 3 वेळा निघालेलं वाक्य त्या ब्राह्मणाने श्रवण करून तो म्हणाला, महाराज मी तर स्वयंपाक करून उदरनिर्वाह करतो, माझ्याजवळ 5,000 रुपये कुठून येणार? याप्रमाणे त्याच्या मुखातून वाक्य निघताच श्री समर्थ बसले होते. त्याच्या मागील बाजूस शेराची कुपाटी होती. तिच्यात एकाएक वृद्ध फकीर आणि त्याच्याजवळ एक काळ्या रंगाचा तेजपुंज असा कुत्रा बसलेला सर्वांच्या दृष्टीला पडला. इकडे समर्थांच्या पुढे ठेवलेलं ताट त्या ब्राह्मणास दाखवून श्री महाराज त्याला म्हणाले, उनको खिलाव. ब्राह्मणाने लागलीच आज्ञेप्रमाणे ते ताट त्या फकीराच्या पुढे नेऊन ठेवलं. नंतर फकीराने आपण व कुत्रा मिळून त्या ताटातलं अन्न भक्षून फक्त 5 ग्रास त्या ताटात शेष ठेवले. प्रभू गृहस्थांनी श्रींची यथासांग पूजा करून ते प्रसादाचे ताट घेऊन परत बिराडी आले. घरी येऊन ते फकीराचं राहिलेले प्रासादिक अन्न भक्षण करावे की कसे या विचारात ते पडले. मग त्यांनी याबद्दल राजोपाध्ये, नारायण भट, हार्डीकर आणि व्यंकट शास्त्री वगैरे इतर काही विद्वान गृहस्थांना विचारले. तेव्हा त्यांनी त्याचं निवारण श्री स्वामी महाराजच करतील असं सांगितलं. याप्रमाणे त्यांचं अवलोकन करताच ते प्रभू गृहस्थ त्या ब्राह्मणासह पुन्हा श्रींच्या दर्शनाला गेले. समर्थांनी त्यांचं अवलोकन करताच ते म्हणाले, तुम्हारे को खाना है तो खाओ, नहीं तो हमारा पीछे ला देओ. घर घर पंचायत कायकू करता रे? हे श्रींचं
वाक्य ऐकून ते प्रभुगृहस्थ चरणी नमन करून निशंक मनाने परत बिऱ्हाडी आले आणि मनोभावाने तो प्रसाद सर्वत्रांनी ग्रहण केला. पुढे दुसऱ्या दिवशी श्रींचं दर्शन घेऊन ते परत मुंबईला गेले. तिथे गेल्यावर असा चमत्कार घडून आला की त्या प्रभुगृहस्थांच्या मावशीजवळ हा ब्राह्मण पूर्वी 12 वर्ष आचारी होता. ती बाई चांगली धनसंपन्न होती. तिने ब्राह्मणाला विश्वासुख, गरीब आणि इमानी असा पाहून आपल्या संतोषाने 5,000 रुपये बक्षीस दिले. अशा प्रकारे स्वप्नात देखील ज्यास 5,000 रुपये मिळण्याचा संभव नव्हता त्याला श्री समर्थ कृपेने त्यांच्या वाक्याप्रमाणे सहज अलभ्य लाभ झाला. हा चमत्कार सर्व भाविक जणांनी पाहून त्यांचे मनाची श्री स्वामी हे पूर्ण परब्रह्म दत्त अवतार रूप आहेत अशी खात्री झाली. अक्कलकोटासच श्री समर्थांच्या दर्शनास कुणी राधा नावाची कसबीन आली होती. ती चांगली गाणारी नसून शरीराने सशक्त आणि दिसण्यात सुस्वरूप अशी होती. यावेळेस महाराजांचे दर्शन घेऊन ती श्री चरणांजवळ बसली असताना ते महाराजांचं तेजपुंज रूप पाहून तिच्या मनात यतिरायांना स्त्री समागम झाला असावा की नाही अशी सहज शंका आली. ती याप्रमाणे विचारात आहे इतक्यात समर्थांनी तिला म्हटलं, स्त्री आणि पुरुषात काय भेद आहे? तुला काय पुरुषांपेक्षा अधिक आहे? हे श्रीमुखातील अंतरसाक्षत्वाचं वाक्य ऐकून बाई विस्मित झाली आणि तिने प्रेमळतेने उत्तर दिलं की महाराज, स्त्रियांना जे स्तन वगैरे अवयव असतात ते पुरुषांना नसतात. हे तिचे प्रेमाचे भाषण श्रवण करून श्री समर्थ तिला म्हणाले, अगं, हे तुझे स्तन ब्राह्मणास देऊन जा, इथे आमच्याजवळ काय पाहतेस? हे चमत्कारिक शब्द तिने ऐकून लागलीच श्रीचरणी नमन केले आणि नंतर ती आपल्या गावी जाती झाली. पुढे चमत्कार असा झाला की त्या राधेस काही एक रोग वगैरे नव्हता. आपोआप तिचे स्तन हळूहळू जिरत जाऊन तिची छाती पुरुषाप्रमाणे अगदी सपाट दिसू लागली. जसा एखादा कुशल चितारी स्वेच्छेनुरूप आपण तयार केलेल्या मृत्तिकेच्या चित्रात सहज रीतीने फरक करतो, तसे या विधिनिर्मित मानवी चित्रात सर्व शक्तिमान स्वामी महाराजांनी आपल्या अनंत शक्तीचे प्रभावे करून सहज रूपांतर करून दिले. ही केवढी अघटित घटनेची लीला समर्थांनी करून दाखवली पहा. याप्रमाणे स्वशरीरात श्रींच्या अगाध लीलेने फरक झालेला पाहून त्या राधा कसबिनीने पुढे परपुरुषांचा संघ सोडून दिला आणि परम पुरुषोत्तम स्वामीराज यांच्या चरणी ती अनन्य शरण गेली. हीच राधाबाई पुढे काही दिवसांनी बडोद्यास बिदागी घेण्यासाठी गेली होती. त्यावेळेस ही सर्व घडलेली हकीकत तिनं स्वतः आमचे मित्र ब्रह्मनिष्ठ वामन बुवा यांना सांगितली. पूर्वी महाराजांच्या दर्शनास अक्कलकोटला ती आल्यावेळी हे बुवा तिथे श्रींजवळच होते. त्यांनी त्यावेळेस सावयव तिला पाहिलं होतं आणि पुढे असा फरक पडलेला त्यांनी प्रत्यक्ष पाहिलाय. राधा कसबीन श्रींच्या चरणांचं ध्यान करून काशीस जाऊन काळक्रमिती झाली. यावेळेस तिचे वय 32 वर्षांचे होते. अशा समर्थांच्या अगाध लीला आहेत. प्रकृती पुरुषो नहि द्वेद इति असे श्री दत्तगीतेत वाक्य आहे. त्याची प्रचिती श्रींनी बाईच्या उदाहरणांनी सर्वांस स्पष्ट दाखवली. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर भाग 31 समाप्त. क्रमशः धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.